नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी सोपान लोरे आपल्या CSCGR माहिती आणि शेतकरी पुत्र सोपान लोरे या यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो. तर सध्या महाराष्ट्र शासनानं या ठिकाणी महाडीबीटी पोर्टलवरती या ठिकाणी सौर चलित फवारणी पंप या ठिकाणी 100% अनुदानावरती या ठिकाणी वितरण करण्याचा GR निघालेला आहे आणि त्यासाठी आपल्याला महाडीबीटी वरती या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तो अर्ज नेमकं कशा पद्धतीने करायचा आहे, अर्ज करताना आपल्याला काय काय डॉक्युमेंट घ्यायचे, काय काळजी घ्यायची आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याकडे काय आवश्यक गोष्टी लागणार आहेत तो फॉर्म भरण्यासाठी महाडीबीटी वरती. कारण आता महाडीबीटी या ठिकाणी खूप चेंजेस झालेले आहेत. त्यासाठी आपल्याला अगोदर फार्मर ID लागणार आहे. ज्या शेतकरी बांधवांनी आतापर्यंत फार्मर ID काढली नसेल तर आता त्यांच्यापाशी सुवर्ण संधी आहे, त्याने पण फार्मर ID काढू शकतात. आणि ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी फार्मर ID काढलेले आहे त्या शेतकऱ्यांचे फार्मर ID आता लगेच पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून या ठिकाणी जसं आपलं ATM कार्ड असतं ते ATM कार्डच्या माध्यमासारखंच या ठिकाणी आपल्याला ते उपलब्ध होणार आहे. काही दिवसामध्ये त्याच्यावरती प्रक्रिया चालू आहे. महाराष्ट्र शासनाने त्याच्यावरती निधीची तरतूद पण केलेली आहे. तेवढा निधी या ठिकाणी राखून ठेवलेला आहे. तर या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण बघणार आहोत की महाडीबीटी वरती या ठिकाणी आपल्याला सौर चलित फवारणी पंप या योजनेसाठी आपल्याला काय करायचं आहे. तर नमस्कार मित्रांनो, तर त्याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या आता युट्यूब चॅनलवर आपण बघणार आहोत आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण मित्रांनो तो अप्लाय कसा करायचा महाडीबीटी वरती या आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर प्रथमतः चॅनलवर जर आपले नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोर येणाऱ्या बेल आयकॉनला पण क्लिक करून ठेवा, कारण आपले व्हिडिओ शेतकरी बांधवांसाठी आणि उपयुक्त असे व्हिडिओ असतात. त्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यासाठी विविध योजना उपलब्ध आहेत. त्यापैकी एक महत्वाची योजना म्हणजे या ठिकाणी सौर चलित फवारणी पंप या ठिकाणी असं त्याला म्हणतो. त्याच्यामध्ये सोलार पॉवर्ड स्प्रे पंप या ठिकाणी त्याला म्हणलं जातं. या योजनेअंतर्गत या ठिकाणी शेतकऱ्यांना पिकावर फवारणी करण्यासाठी आवश्यक असणार असा अत्यंत आधुनिक असं पंप या ठिकाणी आता महाडीबीटी शासनानं 100% अनुदानावर या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 100% अनुदानावर या ठिकाणी त्याला योजनेअंतर्गत या ठिकाणी सौर चलित न्यापसिक पंप म्हणून या ठिकाणी आपला महाडीबीटी वरती जर तुम्ही हुडकलात सौर कृषी पंप तर तुम्हाला भेटणार नाही. तर त्याला तुम्हाला सौर चलित न्यापसिक फवारणी पंप असं या ठिकाणी तुम्हाला महाडीबीटी ऑप्शन निवडावे लागेल. त्याच्यानंतर या ठिकाणी 100% या ठिकाणी आपल्याला ऊर्जेची बचत होणार आहे आणि हे पंप मित्रांनो 100% ऊर्जेवर चालणार आहे. आपल्याला याची विजेची आवश्यकता या ठिकाणी ह्या पंपाला लागणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा विजेचा खर्च वाचतो. त्याच्यानंतर पर्यावरणासाठी पूरक सौर पंपाचा या ठिकाणी ऊर्जेचा वापर या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे होणार आहे. आणि मित्रांनो हा जर आपल्याला फॉर्म जर कुठे भरायचा असेल तर mahadbt.maharashtra.gov फॉर्मर ॲग्री लॉग इन यावरती मित्रांनो मग त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकलेली आहे. तिथून पण तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी लिंकवर जाऊन तो फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर महाडीबीटी पोर्टल नोंदणी प्रथमतः आपल्याला शेतकरी म्हणून या ठिकाणी नोंदणी करावी लागेल किंवा एखादा गट जरी म्हणून तुम्ही नोंदणी केलेली असेल तर तिथून पण तुम्हाला या ठिकाणी हा अर्ज या ठिकाणी आपल्याला भरता येणार आहे. त्याच्यानंतर आपली प्रोफाईल या ठिकाणी मित्रांनो 100% कम्प्लीट असणं बंधनकारक आहे. कारण ज्यावेळेस अगोदर मित्रांनो कसं होतं 100% आपली प्रोफाईल भरलेली होती, परंतु ज्यावेळेस शासनाने याच्यामध्ये ॲग्रिस्टिक नावाचं जे फार्मर ID काढलेलं आहे त्यानंतर आपली जात असेल, आपला पीक पेरा असेल, आपलं कोणतं गाव असेल याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी 100% भरणं आवश्यक आहे. प्रथमतः तर तुम्ही हे पहिले आपली प्रोफाईल 100% भरून घ्या, त्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी तो फॉर्म भरण्यासाठी उपलब्ध होणार आहे. त्याच्यानंतर या योजनेची निवड. तर मित्रांनो प्रोफाईल पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी योजनामधून सौरचलित कृषी पंप या घटकाची निवड करावी लागते. या ठिकाणी जर आपल्याला आवश्यक जर डॉक्युमेंट जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला फक्त आपलं आधार कार्ड असेल, त्याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला 7/12 उतारा असेल, आपल्या बँकेची पासबुक प्रत असेल, आपल्या जर आता महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये मित्रांनो जातीचा दाखला म्हणजे SC असेल, ST असेल, EWS असेल किंवा OBC असतील यांच्यासाठी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन ठेवण्यात आलेले आहे की तुमची जात कुठली आहे. त्याच्यानुसार या ठिकाणी आपल्या प्रोफाईलमध्ये पण या ठिकाणी ऍड करण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर ही सर्व डॉक्युमेंट घेऊन मित्रांनो अपलोड करून या ठिकाणी आपला माहिती म्हणजे प्रोफाईल महाडीबीटीवरती आपल्याला पूर्ण करायचे आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्या महाडीबीटीवरती गेल्यानंतर हा फॉर्म या ठिकाणी आपल्याला सविस्तर अशा पद्धतीने भरायचा आहे. आणि मित्रांनो आता महाराष्ट्र शासनाने महत्वाचं म्हणजे ही लॉटरी पद्धत पूर्ण बंद केलेली आहे. त्यामुळे जो अगोदर फॉर्म भरेल त्याला त्याचा नंबर 100% लागणार आहे, जो नंतर भरेल तो त्याच्या खाली जाईल. मित्रांनो अशा पद्धतीने आता शासनानं ही प्रक्रिया चालू केलेली आहे आणि तुम्ही बियाच्या जर बाबतीमध्ये बघितलं असेल तर हीच पद्धत या ठिकाणी लागू केलेली आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही पटापट लवकरात लवकर महाडीबीटी वरती जाऊन या ठिकाणी हा फॉर्म भरून घ्या
आणि मित्रांनो हा पंप अत्यंत उपयुक्त असा शेतकऱ्यासाठी पंप आहे आणि हा 100% मोफत आहे. त्यामुळे आपल्याला 1 रुपया कुणाला द्यायची गरज नाही. आपल्या कृषी आपले जर लॉटरीमध्ये जर नाव आपण जर अगोदर जर फॉर्म भरला आणि आपलं जर नाव जर अगोदर आलेलं असेल तर आपल्याला हा फॉर्म 100% मोफत मिळणार आहे. आपल्या तालुक्याच्या कृषी सहाय्यकाशी किंवा आपले कृषी अधिकाऱ्याशी किंवा कृषी विभाग आपल्या जो तालुक्याच्या ठिकाणी असतात कृषी तिथून पण तुम्ही या ठिकाणी तुम्हाला भेटू शकतं. आणि त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर महाडीबीटीवरती जाऊन आपल्याला हा फॉर्म 100% भरायचा आहे आणि आपला हा जो काही नॅपसिक स्प्रे पंप आहे त्याचा लाभ घ्यायचा आहे. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. आपला व्हिडिओ कसा वाटला आपल्याला नक्कीच कळवा. आपल्या जर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडला तर मी त्याला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.